नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात आता एक मोठा राजकीय खेळ सुरू झाला आहे आणि या सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर। रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झालं, पण आता इथली रस्सीखेच सुरू झाली आहे। महायुतीमध्ये हे पद राष्ट्रवादीच्या वाट्याचं असलं तरी भाजप आता हे पद स्वतःकडे घेण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा रंगली आहे आणि त्यासाठी एक डीलही समोर येते। महिला आयोग द्या आणि बदल्यात महामंडळ घ्या, म्हणजेच सत्तेत असतानाही दोन्ही पक्षांमध्ये आतून टग ऑफ वॉर सुरू आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीतही मतभेद दिसत आहे। काही जण म्हणतात चाकणकरांचा राजीनामा योग्य, तर काहींचं म्हणणं केवळ आरोपांवर निर्णय घेऊ नका। या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा आहे। तुम्हाला काय वाटतं? महिला आयोगाचं अध्यक्षपद अखेर कोणाच्या हाती जाणार आणि कोण असावं नवा चेहरा? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।